बोललो नाही तर संजय भोसले साहेब तर मला पहिल्यांदा बघितलं पी.टी. भोसलेच्या यायचे. मी जेव्हा गाणी बोलली, मॅडम बोलली तुम्हाला चांदवरनं गाणी बोलायचं आहे, तर मी चांदवरनं एक गाणी बोललो. आता माझ्या लक्षात नाही तर कोणतं गाणं, ते गाणं मी बोललो, चांदची महबूबा हो. ते नंतर मला आले पाटील सर बोलतो, मला आवडलं तुमचं गाणं. आणि त्याच्या बाजूला साबळे सर होते, ते पण बोलले पाटील सर छान बोलतो, मग एकदम गाणं आम्हाला आवडलं होतं. आणि अशी ती व्यक्ती होती, पुन्हा बदल कधी वाईट हे नाही, चांगलं स्वभाव, छानचं स्वभावाचे, सगळ्यांचे मन मिलाव होत होता. मला आवड अशी व्यक्ती जाणून बरंच आम्हाला दुःख. नमस्कार सभी को। हमारे साहिबराव खरे के परम मित्र श्री संजय भोसले जी का निधन हो चुका है, उसके लिए हमको बहुत दुख है इस बात का। हमारे समीक्षा कराओ के स्टूडियो के अच्छे मित्र थे, वो अच्छा गाना गाते थे और परम मित्र थे साहिबराव खरे साहब के। इसके लिए हम लोगों को बहुत दुख है इस बात का। भगवान उनकी आत्मा को शांति है, मेरी तरफ से भावपूर्ण श्रद्धांजलि। धन्यवाद। ओम शांति। मैं तो इनको मेरी दोस्त है उनके थ्रू जानती थी। मंजरी भोसले जी है, वो मेरी दोस्त है। और जब हमें पता चला बीमार है तो मिलने भी गए। तभी तो कुछ बातचीत नहीं होती थी वैसे ही, लेकिन वो मुझे जानते थे और टीचर को बोलते थे कि वो टीचर आई थी म्यूज़िक मंत्रा में गाना गाने। तो टीचर मुझे कॉल करती थी कि तू गई थी क्या, तो मैंने बोला हाँ गई थी। तो इन्होंने बताया हमें। ख़ास ऐसे कुछ मुलाकातें नहीं हुई उनसे, लेकिन वो सबकी जानकारी रखते थे एरिया के। इसमें शिवसेना इसमें भी थे ना ये, तो उस प्रकार मुझे पता चला, अरे ये तो अपने टीचर के हस्बैंड है, मुझे ऐसा पता नहीं था। बहुत दुख हुआ। बस यही कामना करती हूँ कि आत्मा को शांति मिले और उनके परिवार को हिम्मत दें, मंजरी टीचर को हिम्मत दें। आगे की ज़िंदगी बहुत दोनों बच्चों को और भी संभालना है, उनको खुद को संभालना है। बस ओम शांति। हॅलो, सर्वप्रथम मी खरे साहेबांच्या स्टुडिओमध्ये मी नवीन गायक सिंगर साहेबराव कांबळे, माझा जास्त परिचय नसला तरी मी संजय भोसले साहेबांचं माहिती करून घेतली। खरंच संजय साहेबांचं खूप योगदान होतं म्हणून असं मला सांगितलं सर्वांनी की ते खरे साहेबांच्या पाठीशी कधी बी उभा राहत होते। अहोरात्र लग्न कार्य समारंभामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा होता आणि खरंच मनातून आणि हृदयातून ते खूप सुंदर आणि निर्मळ मनाचे होते आणि ते एक गायक सिंगर पण होते। त्यांना हिंदी किशोर दायची गाणी आवडत होती, एस.पी. बालसुब्रमण्यम। तर त्यांच्यासाठी आपले खरे साहेब आम्ही 2 मिनिटाची श्रद्धांजली वाहिली इथे। आणि त्यांनी आजचा कार्यक्रम जो आहे, त्यांचा जो कराओके शो होता 2 मेचा, तो त्यांनी कॅन्सल केलेला आहे। तो म्हणजे मित्राच्या दुःखामध्ये तो सगळं म्हणजे त्यांनी सगळं कॅन्सल करून टाकले की बाबा मी शो करणारच नाहीये। मला खूप दुःख झालेलं आहे आणि माझा जिगरचा तुकडा, माझ्या मनातला, माझं जवळचं म्हणजे काळीज हे माझ्यापासून गेलेलं आहे आणि त्यांनी स्वतः त्याग केला। 2-3 दिवस खूप दुःखामध्ये राहिले, सतत त्यांच्या आठवणी लोकांना सांगत राहिले। तर त्याच्यामुळे त्यांनी तो 2 मेचा शो जो आहे तो कॅन्सल करून पुढे 15 दिवसात ढकललेला आहे। तरी आज खरे साहेबांनी खास म्हणजे त्याच्या यादगारमध्ये आजचा जो शो आहे खरे साहेबांचा स्टुडिओमध्ये, तर त्यांच्या यादगार गीतामध्ये ते सर्वांना सांगितले की बाबा तुम्ही त्याची यादमध्ये आज सगळे म्हणजे गमचे गाणे तुम्ही गा इथे, म्हणून त्यांनी एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे साहेबांनी। तरी मी खरे साहेबांचं मनापासून धन्यवाद करतो। आणि संजय भोसले साहेब हे
त्यांचा देहांत झाला, त्याच्या आत्म्याला शांती लाभो, ईश्वर त्यांना त्यांच्या परिवाराला साथ देव, हिंमत देव, हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि आभार मानतो. ओके. मला बोलताय नाही, मला बोलता नाही बोलताय. आम्ही पण नव्हतो काय